नमस्कार भगिनींनो. गर्भसंस्कार एक नवीन पाऊल या कार्यक्रमामध्ये आपण काही आजारांविषयी आपण माहिती करून घेणार आहोत, स्पेशली थॅलेसिमिया. तर आपण सुरू करूया. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं मूल चांगलं व्हावं, सुदृढ व्हावं, हसत खेळत राहावं, डॉक्टर इंजिनियर व्हावं. पण कधी-कधी गर्भाच्या वेळेस किंवा लग्नाच्या आधी आपण काळजी नाही घेतली तर हा मूल तसा होण्याची शक्यता कमी असते. तर थॅलेसिमिया हा एक असाच प्रकार आहे, जगातला सगळ्यात मोठा जेनेटिक डिसऑर्डर, म्हणजे जगामध्ये सगळीकडे सर्वदूर पसरलेला आणि सर्वव्याप्त असा पूर्ण जगभरामध्ये 8% लोक ह्या थॅलेसिमिया डिसीजनी नाही तर जेनेटिकचे कॅरियर आहेत. आणि हे आपण डिफरन्स ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया पुढच्या स्लाईडमध्ये. मग नेमकं थॅलेसिमियामध्ये होतं तरी काय, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे करोनामध्ये आपण जे काही बघितलं, लोकांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनसाठी खूप धावपळ करावी लागली. आणि हा ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आपले रेड ब्लड सेल्स, म्हणजे लाल रक्तपेशी. आपल्या सगळ्यांचं रक्त कोणत्याही जाता धर्माचं, छोटा मोठा काहीही असलं तरी सगळं मनुष्यांमध्ये रक्ताचा रंग लाल आहे. तो लाल रंग हिमोग्लोबिन ह्या रक्तामध्ये आपल्या रेड ब्लड सेल्समध्ये असलेल्या द्रव्यामुळे असतो. खूप वेळा डॉक्टर सांगतात की नाही, तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले, तुम्हाला टॉनिक घ्यावं लागेल किंवा बीटरूट खावं लागेल किंवा आयर्नच्या गोळ्या देतात. तर हे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ॲनिमिया होतो. पण ह्या हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर, त्याचं जे काही बनतं ते जर का बरोबर नसेल तर हे एक 4 विटांनी बांधलेलं एक हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये 2 प्रोटीनचे आहेत आणि 2 आयनचे आहेत. तर हे हिमोग्लोबिनचं डिसऑर्डर म्हणजे थॅलेसिमिया आहे. जसं मी सांगितलं की जगभरामध्ये हे सर्वव्याप्त आहे. 8% लोकांच्यामध्ये हे जेनेटिक डिसऑर्डर आहे. पण मेडिटेरियन रिजन, म्हणजे मेडिटेरियन नावाचं एक समुद्र आहे, त्याच्या आजूबाजूला ह्याची व्याप्ती खूप जास्ती आहे. हे आपण ह्याच्यामध्ये बघतोय. तर त्याच्यामध्ये भारत आला, पाकिस्तान आला, बांगलादेश आला आणि हा एक पूर्ण पट्टा आहे की ज्याच्यामध्ये हे डिसीज जास्ती कॉमन प्रमाणात आहे. तर आपण भारतामध्ये येऊया. भारतामध्ये ह्याच्यामध्ये खूप काम झालं आहे आणि तरीही प्रिव्हेन्शनमध्ये पाहिजे तसं आपल्याला यश मिळालेलं नाही आहे. दरवर्षी आपल्याकडे जे नवीन बाळ येतात त्याच्यामध्ये 10 ते 15,000 बाळ हे थॅलेसिमियाग्रस्त असतात. म्हणजे काय, ह्या बाळांना जन्मल्यापासनं दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून असतं. ते स्वतःचं रक्त, चांगल्या प्रकारचं रक्त हे निर्माण करू शकत नाही. त्याच्यामुळे अशी बाळं आयुष्यभर त्यांना रक्त द्यावं लागतं. तर हे होतं तरी कशामुळे, हे आपण आता बघणार आहोत. तर हे थॅलेसिमियाचे पण 2 प्रकार आहेत. जसं मी सांगितलं की थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर, आणि ह्याचे बीटा किंवा अल्फा थॅलेसिमिया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्धनारीश्वर, आपण सगळे भगवान शिवाची पूजा करतो, आहे की नाही. तर हे अर्धनारेश्वर रूप जे आहे देवाचं, हे कशाचं प्रतीक आहे की अर्धा भाग हा स्त्री कडनं आलेला आहे आणि अर्धा भाग हे आईकडनं आणि अर्धा भाग वडिलांकडनं आलेला आहे. तर हे कशामुळे होतं, तर क्रोमोझोम्स नावाचं, म्हणजे गुणसूत्र, आपले आई आणि वडील ह्या दोघांचे अर्धे अर्धे आपल्यामध्ये आलेले असल्यामुळे ह्या दोघांमधनं आपली उत्पत्ती झालेली आहे. तर हे गुणसूत्र जर का चांगले असतील तर आपलं मूल बाळ सगळं चांगलं होतं. जर ह्या गुणसूत्रांमध्ये काहीही डिफेक्ट असेल, काही थोडंफार असेल, तर आपल्या बाळामध्ये हे पास ऑन होतात. आपण सगळं बघतो की नाही, की एखाद्या माणसाचं उंच असेल तर त्याचे मुलंसुद्धा उंच असतात, मुलीसुद्धा उंच असतात. एखाद्याचं रंग, नाकाची ठेवण, कान, केस, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते गुणसूत्रांद्वारे, आईवडिलांच्या गुणसूत्रांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. हे एक, आणि त्या प्रकारे हे बाळ डेव्हलप होतं. तर हे असंच जर का ह्या गुणसूत्र जर क्षतिग्रस्त असतील तर आईवडिलांना काही माहिती नसतं. फक्त आईवडिलांचा दोष एवढाच असतो की त्यांना हे ज्ञान नाही आहे की असे काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया
सिकल सेल ॲनिमिया, हिमोग्लोबिनोपॅथीज आणि वेगळे आहेत, हिमोफिलिया डिसीज आहे किंवा सिस्टिक फायब्रोसिस आहेत. असे मेजर 7 डिसीजेस आहेत. तर हे गुणसूत्रांच्या अनियमिततेमुळे होतात. तर आपण ह्या थॅलेसिमियाबद्दल जाणून घेऊया. तर थॅलेसिमिया काय आहे? तर आपण बघितलं की हे हिमोग्लोबिनच्या प्रॉब्लेममुळे होतं. तर आपल्याकडे आहे का औरंगाबादमध्ये? तर आम्ही मागच्या 10 वर्षापासनं 10 ते 13 वर्षापासनं आपण एक ब्लड बँकमध्ये जे बघतो की दर 3 आठवड्याला 4 आठवड्याला तेच ओळखीचे चेहरे येतात आणि त्यांचं हिमोग्लोबिन 6, 7, 8 झालेलं असतं आणि त्यांचे आईवडील केविलवाण्या स्थितीत प्रत्येक वेळी ते कुणाला तरी घेऊन येतात की आमच्या मुलांसाठी तुम्ही रक्तदान करा. ही स्थिती बघितल्यानंतर ह्याच्या डेप्थमध्ये गेल्यानंतर असं वाटलं की बाबा आपल्या औरंगाबादमध्ये असे जवळपास 1500 ते 1700 रुग्ण आहेत की ज्यांना दर महिन्याला रक्त लागतं. मग ते कुठून घाटीतनं किंवा कुठून इथून तिथून घेत राहतात ब्लड. आणि ह्या आईवडिलांची अवस्था अतिशय दयनीय असते. खूप वेळा रक्त अवेलेबल नसतं आणि रक्त देण्यासाठी त्यांना वारंवार इकडे तिकडे फिरावं लागतं. मित्रमैत्रिणींना, सोबत ऑफिसच्या लोकांना विनवणी करावं लागते की आमच्या मुलांना रक्त द्या. तर ही परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटलं आमच्या 3-4 डॉक्टरांना मिळून की आपण ह्याच्यासाठी काहीतरी करावं. तर आम्ही मिळून 1-1.5 वर्षापूर्वी सत्यसाई नावाची ब्लड सेंटर सुरू केलं, जे की हे थॅलेसिमियाग्रस्त मुलांच्या पालकाची सोसायटी आहे. थॅलेसिमियाग्रस्त जे मुलं आहेत ज्यांना प्रत्येक महिन्याला ब्लड द्यावं लागतं, त्या मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन औरंगाबाद थॅलेसिमिया सोसायटी स्थापन केली 10 वर्षापूर्वी 13मध्ये. आणि मग हे एक दुसऱ्यास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ह्या प्रकारे त्यांनी मग ब्लड बँकचं टेक्निकल पार्ट आमच्या कडे आलं आणि आम्ही ह्या मुलांना भारतातली पहिली किंवा महाराष्ट्रातली पहिली म्हणू अशी ब्लड बँक की जी थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमियाच्या मुलांना मोफत रक्त व रक्तघटकांचा पुरवठा करते. आपल्या सुरुवातीच्या एंट्रीमध्येच असा बोर्ड आपण लावलेला आहे. पण आमच्या असं लक्षात आलं की ह्यांना ब्लड देणं हे एवढंच त्याचं निराकरण नाही आहे. म्हणजे भुकेल्याला जेवण दिलं म्हणजे तात्पुरतं आजच्या पुरतं झालं. पण हे थॅलेसिमियाची मुलं जन्माला येऊ नये ह्याच्याबद्दल समाजामध्ये जाणीव, जागृती निर्माण करणं हा मुख्य उद्देश घेऊन आपण इथे काम करतो आहे. तर आज आपण हे जाणून घेऊया की असं होतं कशामुळे. तर जसं मी सांगितलं की 8% ते 7% जनता पूर्ण जगामध्ये थॅलेसिमिया मायनर ह्या जीन कॅरी करते. आपल्या भारतामध्ये आपण बघितलं तर महानायक अमिताभ बच्चन आहे, ऋतिक रोशन आहे, अमिषा पटेल आहे, फरहान अख्तर आहे. असे बरेच मंडळी आहेत की ज्यांनी सांगितलं की आम्ही थॅलेसिमिया मायनर आहे. जॅकी श्रॉफ खूप मोठं काम करतात थॅलेसिमियासाठी. तर आपल्या भारतामध्ये असे 7-8% लोक आहेत ज्यांच्यामध्ये थॅलेसिमियाचं जीन आहे. त्यांना माहितीही नाही आहे की त्यांना काही प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे जे मुलं आहेत ते नॅशनल रिप्रेझेंट केलेली सविता आहे. आमचे जे मिर्झा आहेत ते म्हणजे रात्रंदिवस काम करतात. कोणी बांधकामाचं काम करतो. म्हणजे हे त्यांचे आईवडील थॅलेसिमिया मायनर आहेत, पण त्यांना आयुष्यभर हे माहिती नसतं की त्यांना काहीतरी आहे. जोपर्यंत त्यांचं मूल होत नाही आणि मुलाला पहिल्या 3-4 महिन्यामध्ये ब्लड द्यावं लागत नाही. तर ही अशी तपासणी आहे की जी आपण फक्त आयुष्यात एकदाच करायची आहे. हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस त्याचं नाव आहे, की जी तपासणी केल्यानंतर आपल्याला कळेल की आपण थॅलेसिमिया ट्रेट आहे, मायनर आहे, इंटरमिजिएट आहे का मेजर आहे. मेजर असेल तर लपणार नाही, पण मायनर किंवा इंटरमिजिएट असेल तर त्याच्यामध्ये काहीच लक्षणं नसतात आणि हेच कारण आहे की खूप लोकांच्यामध्ये ही जी आजार आहे ते दॅट गोज अननोटिस्ड. म्हणजे हे त्यांनाही माहिती नसतं जोपर्यंत हे रक्ताची तपासणी करत नाहीत तोपर्यंत. तर ह्या आईवडिलांची जी व्यथा आहे ती तुम्ही इमॅजिन करा की जर आपल्या मुलाला 3ऱ्या महिन्यापासून जेव्हा त्याला आपण पाजतोय त्यापासून जर ब्लड द्यायला दर 3 आठवड्याला आपल्याला रक्तपेढी त्याच्यानंतर ब्लड घेऊन डॉक्टरकडे जावं लागलं तर दर महिन्याला 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो. आणि हे ब्लड देऊन भागत नाही. ब्लड जास्ती झाल्यानंतर म्हणजे ब्लडमधलं जे आयन असतं ते शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन डिपॉझिट होतं. तर हे आयन काढण्यासाठी वेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे हे अजून एक खर्च आला. तर हे आईवडील त्रस्त असतात. एखाद्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी हे डिसीज पुरेचं आहे. आणि त्याचा उपाय काय? एवढं छोटंसं उपाय आहे की लग्नाच्या आधी आपण एक टेस्ट करायची. जसं आपण
TB होऊ नये म्हणून BCG घेतो, गोवर होऊ नये म्हणून हे घेतो, तशी लस घेतो ना, पण त्याचे डोसेस 3-3, 4-4 कधी-कधी असतात. पण ही तपासणी आयुष्यात एकदाच करायची आहे. 1 वर्षाच्या नंतर कोणत्याही मुलीची आपण ही तपासणी केली, किमान लग्नाच्या आधी तपासणी केली, तर आपण ह्याचा नायनाट करू शकतो. जगभरामध्ये असे देशांचे उदाहरण आहे. सायप्रस आहे, इटाली आहे, युनायटेड किंगडम आहे. बरेच जगामध्ये ह्या देशांमध्ये नवीन थॅलेसिमिया मेजर जन्मतच नाहीत, कारण ते प्रत्येकाचं तपासणी करतात आणि थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू नये हे त्यांनी कायदाच केला. पण आपल्या भारतामध्ये जसं वैविध्य आहे तसं हिमोग्लोबिनचे पण बरेच प्रकार आहेत. 1000 प्रकारचे हिमोग्लोबिनचे व्हेरियंट्स आहेत. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आता ह्याच्यामध्ये A2 नावाचं हिमोग्लोबिन आपल्याला दिसतं आणि नॉर्मली A1 हिमोग्लोबिन पाहिजे. तर हे हिमोग्लोबिन चांगलं आहे की नाही हे बघण्यासाठी आयुष्यात एकदाच आपण एक तपासणी करणार आणि त्याच्यावरनं आपण जर का 95% लोकांमध्ये असू की ज्याच्यामध्ये हे हिमोग्लोबिन नॉर्मल आहे, तर आपल्याला कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही. पण जर का आपण आपला हिमोग्लोबिन A2 किंवा थॅलेसिमिया मायनर, इंटरमिजिएट किंवा कॅरियर असेल, तर आपल्याला लग्न करत असताना सावधान व्हायला पाहिजे. आपण दुसऱ्या थॅलेसिमिया मायनरशी लग्न करणं टाळावं. आपण ह्याच्यासाठी हे सगळं आपल्याला सोप्या भाषेत समजावं ह्याच्यासाठी एक मिनिटाचा आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमेशनद्वारे बघू की जर आई आणि वडील हे नॉर्मल असतील तर त्यांची बाळं नॉर्मलच असणार. आई आणि वडिलांपैकी एक जरी थॅलेसिमिया कॅरियर असेल तर तो थॅलेसिमिया कॅरियर स्टेटस हे आपल्या मुलांमध्ये पास ऑन करणं, जसं की अमिताभने अभिषेक बच्चनमध्ये पास ऑन केला. पण आई आणि वडील जर दोन्ही थॅलेसिमिया मायनर असतील आणि त्यांना माहिती नाही आहे, असे आपले 1700 लोक आहेत की जे इथे ब्लड घेतात, तर त्यांना होणारे अपत्य हे थॅलेसिमिया मेजर असू शकतात आणि त्यांना आयुष्यभर रक्त देण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. आणि हे एक छोटीशी अवॉइड करण्यासारखी टेस्ट आहे. आपले नॉर्मल रेड सेल्स जे आहेत ते कसे दिसतात हे आपण या चित्रामध्ये बघतोय. आणि जर का क्षतिग्रस्त असतील रेड सेल्स तर ते पेल होऊन जातात, सप्पक होऊन जातात, त्याच्यातनं जीव काढून घेतल्यासारखं होऊन जातात. आपल्या शरीरामध्ये ह्या बोन मॅरोजमध्ये आपलं रक्त बनतं आणि मग हे रक्ताचं आपल्याला ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी रक्त बनवण्याची प्रक्रिया 20 गुणा वाढते आणि हे त्यांचे बोन्स वाढतात. त्याच्यामुळे त्यांचे एक वेगळं फेशियल अपिअरन्स तयार होऊन जातं ह्या मुलांचं थॅलेसिमियाचं. तर ह्यांचं हे आपले क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे आई आणि वडिलांचे असलेले जे गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये 9 नंबरच्या क्रोमोझोममध्ये आणि 16 नंबरच्या क्रोमोझोममध्ये ह्युमन्समध्ये म्हणजे मानवामध्ये कुठलाही मनुष्य घ्या त्याच्यामध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. त्याच्यामधला 9 आणि 16 नंबरचा क्रोमोझोम हे थॅलेसिमियामध्ये क्षतिग्रस्त असतो आणि जास्ती कॉमन जे आहे ते 9 नंबरचं आहे, ज्याच्यामध्ये बीटा थॅलेसिमिया हा कॅरियर स्टेट असतो आणि 16मध्ये अल्फा थॅलेसिमिया. तर आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण हे थॅलेसिमिया प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त प्रेग्नन्सीमध्ये एक तपासणी करून घ्यायची आहे. असंच आम्ही इथे जॉन्सन अँड जॉन्सननी स्पॉन्सर केलेली 1600-1700 गर्भवती महिलांची तपासणी केली होती वाळूजमध्ये. तर तिथे आम्हाला जवळपास 28 थॅलेसिमिया मायनर महिला मिळाल्या. त्याच्यामध्ये त्याच्या उपर 2 थॅलेसिमिया आणि सिकल सेल यांचं कॉम्बिनेशन मिळालं आणि एक हिमोग्लोबिन ई डिसीज असं मिळालं. त्याच्यामुळे हे सगळ्या भारतामधनं कुठूनही आलेलं कोणीही असेल तर त्यांनी ही तपासणी अनिवार्यपणे करून घ्यावी. मेडिकल कॉलेजमध्ये एक सेमिनार झाला होता, त्याच्यामध्ये एक लेक्चररनी म्हणजे एक जेनेटिक डिसीजचे प्रोफेसर मॅडमनी सांगितलं की हे तपासणी नाही करणं हे क्रिमिनल आहे. आम्ही प्रयत्न असा करतो आहे की कोर्टानेही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टाकून मॅन्डेटरी करावं. प्रत्येक जणांनी आयुष्यामध्ये
किमान लग्नाच्या आधी तरी ही तपासणी एकदा करून घ्यावी आणि एकदा केल्यानंतर त्याला परत करायची गरज नाही. ह्या पिक्चरमध्ये जसं दिसतं की बोथ पेरेंट्स इफ दे आर कॅरियर्स, म्हणजे दोघांमध्येही थॅलेसिमिया मायनर असतील तर 50% चान्सेस आहे की त्यांची मुलं, म्हणजे 4 मुलं झालीत असं आजकाल होत नाहीत, पण प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 25% चान्सेस असं असतं की तो मूल थॅलेसिमियाग्रस्त होईल. आणि हे चान्सेस आपण घ्यायची गरज नाही. हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण दाखवलं की थॅलेसिमिया आणि नॉन थॅलेसिमिया असेल तर काय होऊ शकतं. असंच हे सगळं आहे. तर आपण ह्याच्या पुढचं बघूया की थॅलेसिमिया झालंच मुलांना तर काय करता येईल. तर सगळ्यात आधी त्याचं निदान करावं लागेल. 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये जेव्हा मुलगा आपल्याला फार पेल दिसायला लागतं, त्याच्या अंगामध्ये रक्त आहे का नाही आहे असं जेव्हा दिसतं आपल्या मुलांना, आपलं बाळ खात पीत नाही आहे, तेव्हा आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि डॉक्टर म्हणतात की ह्याची तपासणी करूया. मग ह्याची तपासणी करतात, पण त्याच्यासोबत आई आणि वडिलांची पण तपासणी करतात. त्याच्यामध्ये असं कळतं की हा मुलगा थॅलेसिमिया मेजर आहे, मुलगा किंवा मुलगी. आणि जर का तो खेड्यापाड्यातून आलेला असेल तर मुलीकडे म्हणजे महिला असेल तर त्याच्याकडे लक्ष न देण्याचं प्रमाण खूप आहे. मग खूप वेळा हे मुलं लॉस्ट फॉर फॉलोअप असतात. हे मुलं जास्ती काळ जगत नाहीत, कारण आई वडील ह्या खर्चाला कंटाळतात. खूप वेळा असं होतं की बाहेरून आलेले लोक कंटाळतात आणि मग त्यांनी इलाज सोडून दिला तर त्यांच्या शरीरामध्ये जे दिलेलं रक्त आहे त्याच्यातनं बरेच गोष्टी जाऊ शकतात आणि मग त्यांना हे आयुष्य फार अवघड होऊन बसतं. हे एक टिपिकल फेसिस आहे. ज्या मुलांना रक्त द्यावं लागतं त्यांचा चेहरा एकदम असे दात असे झालेले असतात. तर ह्या मुलांना ओळखणं फार अवघड नाही आहे. पोट सुटलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये हातामध्ये मिलॅनिन पिगमेंटेशन असतं आणि पोटामध्ये हे स्प्लीन खूप वेळा वाढलेलं असतं, त्याच्यामुळे स्प्लिनेक्टॉमी करावी लागते कधी कधी. लॅब डायग्नोसिसमध्ये जसं आम्ही सांगितलं की हे डायग्नोसिस करत असताना ही जी टेस्ट आहे ती हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस हे केल्यानंतर आपण थॅलेसिमिया आहे का नाही आहे हे सांगू शकतो. आणि थॅलेसिमिया असेल तर सोसायटीमध्ये रजिस्ट्रेशन करून आपण दर महिन्याला त्यांचं ब्लड चढवावं लागतं. आणि हे ब्लड देत असताना रक्तपेढी म्हणून आम्हाला एक विशेष काळजी घ्यावी लागते की ह्या मुलांना 7 दिवसाच्या आतलं ब्लड द्यावं लागतं, म्हणजे फ्रेश ब्लड द्यावं लागतं. अदरवाईज ह्या मुलांमध्ये हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न डिपॉझिशन खूप होत राहतं आणि ते आयर्न काढण्यासाठी त्या मुलांना खूप कष्ट घ्यावे लागतात. आजकाल नवीन गोळ्या आलेल्या आहेत, पण ह्या गोळ्या जवळपास 50 रुपयाला एक गोळी आहे. ह्याच्या आधी थॅलेसिमियाचं पंप लावायला लागायचं आणि हे रात्रभर पंप चालू असायचं. म्हणजे पोटामध्ये एक मशीन लावली जायची आणि त्याच्यामधनं हे जास्तीचं झालेलं आयर्न बाजूला काढलं जायचं. तर हे रेग्युलर ट्रान्सफ्युजन देणं हे किती, जर ओ निगेटिव्ह असेल, ए बी निगेटिव्ह आहे आमच्याकडे एक मुलगा, आणि तो जसं जसा मोठा होत राहतो तसं तसं त्याची ब्लडची रिक्वायरमेंट वाढत राहते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नॉर्मल माणसामध्ये जवळपास 80 मिलीलिटर पर किलोग्राम असं ब्लड व्हॉल्यूम असतं, पण ह्या मुलांमध्ये ते खूप कमी झालेलं असतं. हिमोग्लोबिन त्यांचं 9 ते 11मध्ये मेंटेन करावं लागतं. तर जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं तसं त्यांना 2 किंवा 3 द्यावे लागतात. आमच्याकडे स्वप्नील नावाचा एक मुलगा आहे. मुलगा कशाला, तो आता मोठा झाला आहे, त्यांनी लग्न केले नॉर्मल मुलीशी, त्याला एक मुलगी आहे, ती थॅलेसिमिया ट्रेट आहे, असणारच आहे, अपेक्षितच होतं, पण तिला ब्लड द्यावं लागत नाही. आणि हा 37 वर्षाचा स्वप्नीलला दर महिन्याला 4 ब्लड द्यावे लागतात, तरच तो जिवंत राहू शकतो. तो इथे कामगार कल्याणमध्ये काम पण करतो. पण हे रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन दिल्यामुळे आपण ब्लडची तपासणी करतो की HIV तर नाही आहे ना, हेपॅटायटिस B तर नाही आहे ना, हेपॅटायटिस C तर नाही आहे ना, VDRL, मलेरिया, पण तरीही काही विंडो पिरियडमध्ये किंवा काही त्याच्या लिमिटेशन्समुळे असे रक्ताद्वारे जाणारे आजार जातात. आणि खूप मुलांमध्ये असं आपण बघितलं की भारतामध्ये 14 ते 15% लोक असे आहेत की ज्यांच्यामध्ये हे ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड डिसीजेस हे त्यांच्यामध्ये गेलेले आहेत, जसं की HIV आहे, हेपॅटायटिस B आहे, हेपॅटायटिस C आहे. तर हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी अतिशय नाजूक एक तपासणी असते, जेनेटिक तपासणी, ज्याला आम्ही म्हणतो NAT टेस्ट, न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट. ते आपण
करून त्यांना रक्त दिलं तर हे सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. हे आयर्न ओव्हरलोड जसं आपण बघितलं त्याच्यामध्ये ह्या मुलांमध्ये अजून वेगळे प्रॉब्लेम्स येतात. जर हे आयर्न डिपॉझिशन पॅनक्रियाजमध्ये झालं तर त्यांना डायबिटीज होतो, ग्रोथ रिटार्डेशन होतं, थायरॉईडचे प्रॉब्लेम्स येऊ लागतात, त्यांची वाढ बरोबर होत नाही. दर 6 महिन्यात ते 1 वर्षाला त्यांची कार्डियक ह्याची तपासणी करावी लागते. आपलं हार्ट जे आहे ते आपल्या जन्मल्यापासनं प्रत्येक मिनिटाला 60 ते 90 वेळा बीट करत राहतं आणि हे फ्लेक्झिबल असतं खूप. जर त्याच्यामध्ये आयर्न डिपॉझिशन झालं म्हणजे आयर्न बसलं की ते कडक होऊन जाईल आणि हार्ट फेल्युअर होईल. तर हे असे सगळ्या गोष्टींचं म्हणजे ह्याच्यामागे जन्मल्यापासनं त्याच्या ह्याच्यापर्यंत जेवढं आयुष्य आहे तेवढ्यापर्यंत दवाखाना लागलेलाच असतो. तर हे थॅलेसिमिया अतिशय गंभीर आजार आहे. पण ह्याला टाळणं तेवढंच सोपं आहे. लग्नाच्या आधी प्रत्येकाने जर का एक तपासणी करून घेतली हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची तर हे आपण टाळू शकतो. जसं मी सांगितलं आजकाल ओरल आयर्न किलेशन आलेलं आहे, पण हे खूप महाग आहे. खूप वेळा सरकारी हॉस्पिटलमध्ये हे मिळतं गोळ्या, पण कधी राहत नाही. त्याच्यामुळे एखाद्या मध्यमवर्गीय फॅमिलीला हे न परवडणारा आजार आहे. पण काय परवडू शकतो तर आयुष्यात एकदाच 200-400 रुपयाची ही टेस्ट जी आपल्या शहरामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहे, आमच्या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे आणि 15 मिनिटात ही टेस्ट होऊ शकते. आई आणि वडिलांची दोघांची केली तर बरं, नाहीतर किमान एकाची तरी आईची टेस्ट केली आणि ती जर का थॅलेसिमिया मायनर नसली तर ह्याच्यापुढे वडिलांची टेस्ट करायची सुद्धा गरज नाही आहे. तर हे स्लाईड खूप इम्पॉर्टंट आहे. डू यू वॉन्ट युअर चाइल्ड टू बी अ विक्टिम ऑफ युअर इग्नोरन्स? म्हणजे आपल्या अजाणतेपणामुळे आपल्या मुलाला हा आजार होऊ नये ह्याची काळजी आपण घेतली तर मला वाटतं की आपण बऱ्याच गोष्टी टाळू शकतो आणि आपल्याला सुदृढ आणि चांगलं बाळ मिळू शकेल. आता हे थॅलेसिमियाचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल तर ह्याच्याबद्दल अवेअरनेस वाढवणं. आम्ही काय केलं की प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजे जे नवीन मुलं येतात त्यांच्यासमोर हे 15 मिनिटाचं लेक्चर देऊन थॅलेसिमियाबद्दल अवेअरनेस वाढवून त्यांची जेनेटिक टेस्टिंग करण्याचं शाळेला कॉलेजला आवाहन करतो आणि बरेच जणांनी साथ दिली आहे. आता काही दिवसातच सिंधी समाजाचा एक मेळावा आहे आणि त्यांनी सगळ्या सिंधी समाजाची ही टेस्ट करून घेऊ असं त्यांनी प्रण केलेलं आहे. असे सोसायटीज, शाळा, कॉलेजेस ह्यांनी समोर येऊन जर का इलिजिबल कपल ज्यांचं लग्न होणार आहे किमान त्यावेळेस तपासणी केली तरी आपलं शहरामध्ये औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नवीन थॅलेसेमिक्स होणार नाहीत. 1.5 वर्षापासून आपण जी फॅसिलिटी ही सुरू केली त्याच्यामध्ये आपल्याला 23 नवीन थॅलेसिमियाचे रुग्ण आढळले आहे आणि हे वेगवेगळ्या समाजाचे प्रत्येक स्तरातले आहेत. म्हणजे एक काम करणारा मजूर आहे तर एक MBBS MS सर्जन डॉक्टर आहे आणि त्याचा मुलगासुद्धा थॅलेसिमिया आहे. म्हणजे कुठल्याही जातीपातीला न बघणारी, कुठल्याही ऊच नीच सोसायटीच्या स्टेचरला न बघणारी अशी ही जेनेटिक डिसऑर्डर आहे. आणि आपण जर असं म्हणू की माझ्या आईवडिलांना नाही, आजी आजोबांना नाही, आमच्या फॅमिलीमध्ये कधीच नाही, तर आपण लकी आहोत की आत्तापर्यंत हे आपल्याला दिसलेलं नाही आहे. दिसलं नाही ह्याचा अर्थ नाही आहे असं होत नाही. The only way you can eliminate is just by doing a test which is thalassemia hemoglobin electrophoresis and this is to be done फक्त आयुष्यात एकदाच करावी लागते. आमचं उद्देश आहे की थॅलेसिमियासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हॉस्पिटल सुरू करावं थॅलेसिमिया सोसायटीचं, सत्यसाई ब्लड बँकेचं, की ज्याच्यामध्ये 3-4 मजले एक इमारत असावी 10-20 हजार स्क्वेअर फुटाचं आणि त्याच्यामध्ये डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मुलं खेळत असताना त्यांना रक्त मिळेल. ह्याचा इलाज आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. पण बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन जो आहे हे अतिशय किचकट प्रक्रिया आहे. आपण रक्त जुळवतो त्याच्यामध्ये AB, ABO एवढे 4च रक्तगट जुळवतो. पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत असताना HLA टायपिंग करावं लागतं ज्याच्यामध्ये 50 प्रकारचे ह्युमन ल्युकोसाईट अँटीजन्स जुळवतात. ती खर्चिक टेस्ट आहेत. 10-20-25 हजार रुपये लागतात प्रत्येकाला. आणि जर का तो नातेवाईक नसेल म्हणजे आपला सख्खा भाऊ, सख्खी बहीण, आई वडील असं नसतील तर 1 लाखामध्ये 1 चान्स आहे, लाखाभरामध्ये 1 चान्स आहे की तशी
जुळणारी व्यक्ती मिळेल. आणि हे ट्रान्सप्लांट करण्यामध्ये म्हणजे जवळपास 8 दिवस ह्या मुलाला एक आयसोलेशन रूममध्ये ठेवावं लागतं, ज्याच्यामध्ये ह्या मुलांना दिलेलं बोन मॅरो ते आतमध्ये जाऊन कार्यरत होईपर्यंत कुठलाही बॅक्टेरिया, कुठलाही व्हायरस याच्या शरीरामध्ये जाऊ नये अशी काळजी घ्यावी लागते. आपल्या सोसायटीमध्ये जवळपास 263 मुलं रजिस्टर्ड आहेत आणि रेग्युलर 100 ते 150 मुलं ब्लड घेतात. दर महिन्याला 300 ब्लड बॅग आपण ह्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. हे सगळं रक्तदानाच्या माध्यमातून, रक्तदान चळवळीच्या माध्यमातून करतो. असेच आपल्या ह्या मुलांपैकी 10 मुलं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेलं आहे, सक्सेसफुल आहे. एक मूल दगावला त्याच्यामध्ये 11वं, पण 10 मुलांमध्ये हे पूर्णपणे दे आर ऑफ ट्रान्सफ्युजन, म्हणजे त्यांना आता ट्रान्सफ्युजन द्यायची गरज नाही आहे. पण त्यांनी ते अग्निपरीक्षा दिली. बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर 7 दिवस कुणालाही न पाहता एका रूममध्ये राहिलेले आहे. तर हे ह्याची वाट पुढची खूप विकट आहे. जसं मी सांगितलं की आपली सोसायटी 2013मध्ये फॉर्म झाली. सगळे आईवडिलांनी एकत्र येऊन ही सोसायटी फॉर्म केली आणि इथे आपण N5 सिडकोमध्ये काम करतो आहे. वेगवेगळे प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम करणं आणि रिसर्च करणं, वेगवेगळ्या प्रकारचे काही आयुर्वेदिक, काही हे असे उपचार त्याच्यावर करून ह्याच्यामध्ये ह्या रुग्णांना फायदा होतो का असं आपण बघतो आहे. लोकल प्रशासनाला वगैरे आपण विनंती करतो आहे की जर चांगली एखादी जागा मिळाली तर आपण भारतामध्ये एक चांगलं सेंटर बनवून सगळ्यांचं इथे टेस्टिंग करून आणि ज्यांना झालेले आहे त्यांचे उपचार इथे करता येईल अशी सुविधा निर्माण करूया. तर आजच्या ह्या भागामध्ये थॅलेसिमियाबद्दल आपण माहिती करून घेतली की भारतामध्ये दर 25 जण बसलेले असतील तर त्याच्यामध्ये एक थॅलेसिमिया मायनर आहेच, त्याला माहिती असो किंवा नसो. कर्मधर्म संयोगाने जर का त्यांनी लग्न केलं आणि थॅलेसिमिया मुलीशी किंवा मुलाशी लग्न केलं तर हे मूल आपल्याला खूप महागात पडू शकतं. आपलं सुख, चैन हे सगळे ज्या गोष्टी आहेत ते हिरावू शकतो. आणि हे सगळं टाळण्यासाठी किमान एकदा आपण ही टेस्ट केली किंवा एकदाच ही टेस्ट केली तर आपण ह्या सगळ्या हिमोग्लोबिन S, हिमोग्लोबिन अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसमधनं आपल्याला मुक्ती मिळू शकते. आता आपण जे ऐकलं आहे थॅलेसिमियाबद्दल ते हिंदीतनं एक चांगल्या व्हिडिओद्वारे, काही मिनटाचा एक व्हिडिओ आहे ते बघूया. त्याच्यातनं आपल्याला त्याची सिव्हिअरिटी, ग्रॅव्हिटी कळेल आणि आपल्याला कसं ह्याच्यातनं वाचता येईल हे आपण थोड्याच वेळात बघूया. धन्यवाद. मेरे शरीर में से ओवरलोड आयरन निकालने के लिए मेरे पेट में सारी रात एक इंजेक्शन लगाना पड़ता है और कई बार तो उनका जो पेन होता है वो देखा भी नहीं जाता। धीरे धीरे पैसा उसमें बहुत जाता है जो पेरेंट्स को अफोर्ड करना बहुत ही मुश्किल है। तो उन्होंने बोला 15 से 20 लाख होगा। सबसे पहले तो मेरे पैर के नीचे से एक जमीन फिसल गई और ये हफ्ते में कम से कम 3 से 4 बार लगाना पड़ता है जो बहुत ही पेनफुल होता है। तकलीफ होती है, पंचर होते हैं, बार बार वेंस नहीं मिलती है। हम कभी भी चैन से नहीं जिए। मैं 22 सालों से खून चढ़ा रही हूँ। शांति से, सुकून से कभी खुल के नहीं हंस पाए। ऐसा लगता है हम लोग इस समाज के ऊपर, देश के ऊपर बोझ है। सब डॉक्टर के वहां से मालूम पड़ा कि ऐसे पेशेंट्स का जनरली आयुष्य कम रहता है। होल लाइफ, जब तक वो उसकी लाइफ है तब तक ब्लड चढ़ गया ना कि ब्लड, जब तक ब्लड चढ़ाओगे तब तक भी उसकी लाइफ है, ये डेफिनेटली क्लियर हो गया। लास्ट टाइम जब उनको हॉस्पिटल में एडमिट किया तब भी उसने हमको कुछ बताया नहीं और कुछ बोली नहीं, वो हमसे दूर चली गई बस। अपना वंश आगे बढ़ाना हर परिवार के लिए बड़े ही आनंद की बात होती है।
इस बात को हर वैवाहिक जोड़ा अपना सौभाग्य मानता है और बात सहज भी है। इसलिए हर शादीशुदा इंसान चाहता है बच्चे। एक वक्त ऐसा भी आता है कि बच्चे ही उनकी दुनिया बन जाते हैं। जीवन के सफर में बच्चे ही उनका सर्वस्व होते हैं। मगर सोचिए, यही बच्चे अगर बीच सफर में अपने माँ बाप का साथ छोड़ दें तो कल्पना बड़ी ही भयानक है, मगर ऐसा हो सकता है। जिन बच्चों को ही माँ बाप अपनी दुनिया मानते हैं, वही बच्चे माँ बाप से पहले ही दुनिया को अलविदा कह देते हैं। इतना ही नहीं, अपने जन्म से दुनिया छोड़ने तक की इनकी जिंदगी दर्द से भरी होती है। वो बच्चे हर रोज तिल तिल मरते हैं। उनकी जिंदगी में पाठशाला के पहले ही अस्पताल लिखा जाता है। झूले के साथ साथ अस्पताल का बिस्तर लिखा जाता है। उंगलियों से होने वाली गुदगुदी के साथ साथ लिखी जाती है तेज नोक वाली सुई की चुभन। आप माने या ना माने, ऐसी सुई उस नन्ही सी जान के बदन में कुल मिलाकर 55,000 घंटों तक रहती है। बात अगर पिछले जमाने की होती तो हम इसे कुदरत का खेल ही कहते, मगर इस जमाने में अगर कोई बच्चा ऐसी कष्टदेह जिंदगी बिताता है तो मेडिकल साइंस उसे समाज के अज्ञान का नतीजा मानता है। बात चौंकाने वाली है और सच भी है। बच्चे की जिंदगी को कठिन बना देती है एक बीमारी, जिसका नाम है थैलेसीमिया। इस बीमारी में बच्चे का खुद का कोई दोष नहीं होता। थैलेसीमिया की बीमारी बच्चे को खुद ही के माँ बाप से मिलती है। हम सब जानते हैं हमारे शरीर में रक्त का महत्व क्या है। थैलेसीमिया रक्त से जुड़ी बीमारी है, जिसके 2 प्रकार हैं, थैलेसीमिया मेजर और थैलेसीमिया माइनर। थैलेसीमिया मेजर के मरीज में तंदुरुस्त और असरकारक रक्त कण पैदा करने की क्षमता नहीं होती, मगर थैलेसीमिया मेजर को जिंदा रहने के लिए हर 2-3 हफ्तों में एक बार खून चढ़ाना ही पड़ता है। थैलेसीमिया माइनर औरों की तरह सामान्य जिंदगी जी सकता है, जैसे कि अमिताभ बच्चन। हमारे शरीर के अनगिनत कोषों तक ऑक्सीजन पहुंचाने का काम रेड सेल्स करते हैं और कार्बन डाइऑक्साइड को शरीर से बाहर निकालने के लिए उसे फेफड़ों तक पहुंचाने का काम भी रेड सेल्स ही करते हैं। सामान्य रूप से हमारे रेड सेल्स ऐसे होते हैं। थैलेसीमिया माइनर के रेड सेल्स कुछ ऐसे होते हैं और थैलेसीमिया मेजर के रेड सेल्स ऐसे। फर्क बिल्कुल साफ दिखता है। इस फर्क की वजह है माँ बाप के रंगसूत्र। पैदा होने वाले बच्चे को माँ और बाप दोनों की ओर से एक एक रंगसूत्र मिलता है। अगर बच्चे को मिलने वाले दोनों ही रंगसूत्र क्षतिग्रस्त हों, तो बच्चे के शरीर में बनने वाले रेड सेल्स ऐसे बनेंगे जो तंदुरुस्त और असरकारक नहीं होते। बच्चे को अगर एक रंगसूत्र सामान्य और एक रंगसूत्र क्षतिग्रस्त मिले, तो उसके शरीर में पैदा होने वाले रक्तकण बिल्कुल सामान्य नहीं होते, मगर उसमें कुछ समस्या भी नहीं होती। यहाँ तक कि जब तक रक्त का परीक्षण न किया जाए, तब तक थैलेसीमिया माइनर होने का पता भी नहीं चलता। अगर आप थैलेसीमिया माइनर हैं, तो आप किसी थैलेसीमिया माइनर व्यक्ति से शादी न करें। थैलेसीमिया माइनर कोई बीमारी नहीं है, ये समस्या इंसान को जन्म से ही होती है। अगर आप थैलेसीमिया माइनर हैं और आप किसी थैलेसीमिया माइनर व्यक्ति से शादी करते हैं, तो आपके होने वाले बच्चे की 3 संभावनाएं हैं: 25% नॉर्मल होने की, 50% थैलेसीमिया माइनर होने की और 25% थैलेसीमिया मेजर होने की। जैसे हमने आपको बताया कि थैलेसीमिया मेजर मरीज को जिंदा रहने के लिए हर 2-3 हफ्तों में खून चढ़ाना ही पड़ता है। इस तरह बार बार खून चढ़ाने से बच्चे के शरीर में लोह तत्व की मात्रा बढ़ जाती है, जो लिवर, पैनक्रियास और हृदय में जमा हो जाती है। लोह तत्व की ऐसी अतिरिक्त मात्रा को दूर करने के लिए आयरन चलेटर दवाई लेनी पड़ती है, जो महंगी होती है। इस दवाई के कारण बच्चे को बहुत दर्द भी होता है। थैलेसीमिया मेजर का स्थायी रूप से सिर्फ एक ही इलाज है, बोन मैरो ट्रांसप्लांटेशन, जो आसान नहीं है और साथ ही बहुत महंगा है। और बच्चों को बार बार रक्त चढ़ाने से HIV, हेपेटाइटिस B,
और हेपेटाइटिस सी जैसी खतरनाक बीमारी लगने का डर भी रहता है। भारत में पैदा होने वाले हर 10,000 बच्चों में से एक बच्चा थैलेसीमिया मेजर होता है। आज की तारीख में भारत में थैलेसीमिया के मरीजों की संख्या 1 लाख से ज्यादा है। अहमदाबाद में ये संख्या 1000 की है, जिसका कोई भविष्य नहीं। ऐसे थैलेसीमिया मेजर बच्चों की औसतन जिंदगी सिर्फ 20 सालों की होती है। इन 20 सालों में एक पूरा परिवार तहस नहस हो जाता है। आइए देखते हैं कुछ ऐसे पहलू जिन्हें आंकड़े बयां करते हैं। 400 रेड सेल्स यूनिट्स ₹4 लाख, 60,000 टैबलेट्स ₹3 लाख, 7,000 इंजेक्शंस ₹20 लाख। इन दिनों एक बच्चे के पीछे इतना खर्च करना पड़ता है, वहाँ थैलेसीमिया का टेस्ट हो सकता है, बहुत ही नॉमिनल कॉस्ट में। थैलेसीमिया को जड़ से मिटाना नामुमकिन नहीं है। इटली अपने देश में से थैलेसीमिया का नामो निशान मिटाने में सफल रहा है। इटली की तरह स्पेन और साइप्रस ने भी थैलेसीमिया पर काफी हद तक अंकुश पा लिया है। भारत में भी ऐसा हो सकता है। जरूरत है सिर्फ जागृति की। थैलेसीमिया कोई बीमारी नहीं है, मगर एक समस्या जरूर है। ये समस्या भारत में पंजाबी, सिंधी, मुस्लिम, लोहना और प्रजापति समाज में ज्यादा पाई जाती है। सर्वेक्षणों से पता चला है कि थैलेसीमिया की बीमारी समाज की दूसरी कई जातियों में भी पाई गई है। डॉक्टर्स तो ये कहते हैं कि आप किसी भी जाति के क्यों न हो, शादी से पहले थैलेसीमिया का टेस्ट अवश्य करवाना चाहिए। अगर किसी जोड़े ने शादी से पहले थैलेसीमिया का टेस्ट नहीं करवाया है, तो महिला की गर्भावस्था में ये टेस्ट जरूर करवा लेना चाहिए, और ये टेस्ट बहुत ही नॉमिनल कॉस्ट में होता है। मेरी एक आपसे दरख्वास्त है कि एक बार शादी करने से पहले ही थैलेसीमिया का टेस्ट अवश्य करवाएं, चाहे वो किसी भी समाज का लड़का हो या लड़की हो, क्योंकि ये बहुत जरूरी है। ये शादी से पहले जितना हो सके माइनर नहीं होने चाहिए, क्योंकि नहीं तो पूरी जिंदगी भर उसको खून चढ़ाना पड़ता है। तो क्या आप उसको सारी जिंदगी, ये सुई का घाव है, वो सारी जिंदगी उसको हर महीने खिलाएंगे या एक टेस्ट करना प्रेफर करेंगे? बिकॉज मैं नहीं चाहती कि मैं जैसे जिंदगी जीती हूँ वैसी और कोई जिए। तो फिर क्यों ना हम सब इस अभियान में साथ देकर एक ब्लड टेस्ट कराकर इस बीमारी को जड़ से खत्म करें और समाज को ऐसे बच्चे दें जो कि आगे चल के समाज और देश की सेवा कर सके। तर आता आपण बघितलं की हे थॅलेसिमिया आजार नाही आहे, पण आजारापेक्षा भयानक असं रूप आहे। माननीय जिल्हाधिकारी आस्तिक कुमारजी पांडे आणि त्यांच्या टीमनी गर्भसंस्कार एक नवीन पाऊल असं एक जो उपक्रम सुरू केलेला आहे, ह्या उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी असा प्रयत्न करूया की आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन थॅलेसिमियाचा रुग्ण होणार नाही। त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी ही तपासणी एकदा अवश्य करून घ्यावी, ही विनंती। धन्यवाद।